समाजामध्ये अलीकड लोक लग्न करायला का घाबरतात याचं एक उदाहरण गुंटूर जिल्ह्यातील चिलुरी गावातून ही घटना समोर आलेली आहे। अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली। एका महिलेने आपल्या पतीचा उशीने गुदमरून खून केला आणि तो मृत्यू हृदयविकाराचा झटका असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर पतीचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाजवळ बसून तिने जे काही केलेलं आहे ते पाहून तुम्हाला सुद्धा एक प्रचंड मोठा धक्का बसेल। आरोपी महिलेचे नाव लक्ष्मी मादरी असून तिने आपल्या पती लोकम शिवा नागराजू याची अत्यंत नियोजन पद्धतीने हत्या केल्याची आहे। नागराजू हा कांद्याचा व्यापारी होता। या संपूर्ण घटनेनंतर माधुरीने संपूर्ण रात्र आपल्या पतीच्या मृतदेहाजवळ बसून जे काही केलेलं आहे ते पाहून पोलिसांना धक्का बसला। माधुरीने ही हत्या आपल्या प्रियकर गोपी याच्यासोबत मिळून आखली होती। घटनेच्या दिवशी पतीसाठी तिने बिर्याणी बनवली होती, ज्यामध्ये झोप येईल असे द्रव्य मिसळण्यात आले होते। ती बिर्याणी खाल्ल्यानंतर नागराजू गाढ झोपेत गेला। पती झोपल्यानंतर रात्री सुमारे 11:30 वाजण्याच्या सुमारास माधुरीचा प्रियकर गोपी तिच्या घरी आला। यानंतर कटानुसार गोपी नागराजूच्या छातीवर बसला तर माधुरीने उशीने त्याचा श्वास रोखला। या प्रकारामुळे नागराजूचा जागीच मृत्यू झाला। हत्या केल्यानंतर गोपी घरातून निघून गेला तर माधुरी आपल्या पतीच्या मृतदेहाजवळ बसून त्या प्रकारचं तिने कृत्य केलेलं आहे। आता पतीच्या मृतदेहाजवळ बसून तिने काय केलेलं आहे ते पहा। पुढील दिवशी सकाळी माधुरीने शेजाऱ्यांकडे जाऊन पतीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा केला। मात्र पती पत्नींमध्ये वारंवार होणारे वाद आणि माधुरीचे कथित विवाह बाह्य संबंध यांची माहिती शेजाऱ्यांनी आल्याने त्यांना संशय आला। तसेच मृतदेहावर दिसणाऱ्या जखमा पाहून त्यांनी नागराजूच्या कुटुंबियांना माहिती दिली आणि पोलिसांना बोलावले। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। शवविच्छेदन अहवालात नागराजूचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले। तसेच त्याच्या छातीच्या हाडांना फ्रॅक्चर झाल्याचे आढळून आले, ज्यामुळे शारीरिक अत्याचार झाल्याचा संशयाला दुजोरा मिळाला। पोलिसांनी चौकशीत लक्ष्मी माधुरीने गुन्ह्याची कबुली दिली। तिने पतीची हत्या केल्यानंतर संपूर्ण रात्र अश्लील व्हिडिओ पाहत बसल्याचेही मान्य केले। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हत्येमागील सर्व परिस्थिती पोलिसांना सांगितली। म्हणजे पतीला मारून अक्षरशः ती रात्रभर तिथे अश्लील व्हिडिओ पाहत बसली होती। अश्लील व्हिडिओ पाहण्यातच ती मग्न होती। शेजारी पती मृत्युमुखी पडलेला आहे, म्हणजे त्याला मारूनच तो पती तिथे मृत्यू असल्यावर ती तिथेच अक्षरशः मृतदेहाजवळ बसून अश्लील व्हिडिओ पाहत होती। अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा।